भोवळे बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहत आहे एबीपी माझा। पंतप्रधान मोदींनी पेपरफुटी संदर्भात एक्स पोस्ट करत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे। युवकांचं हित आणि भविष्य ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच दोषींना कठोर शिक्षा देण्यासंदर्भात फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। तर पंतप्रधान असं म्हणतात, युवकांचं हित आणि भविष्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता। पेपरफुटी प्रकरणातील सगळ्या दोषींना कठोरातली कठोर शिक्षा देणार। खटल्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना केली जाईल। संबंधित विभागांना आवश्यक कारवाई सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले गेले। विद्यार्थी हितासाठी सरकारच्या निर्णय शृंखलेतील हे महत्त्वाचं पाऊल आहे। युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कोणालाही माफ करणार नाही। तर पंतप्रधानांच्या या एक्स पोस्टला राहुल गांधींनी उत्तर दिलंय। युवकांच्या हिताशी तुम्हीच सर्वाधिक खेळलात असं राहुल गांधी म्हणालेत। शिक्षण व्यवस्थेवर कब्जा करून ती उद्ध्वस्त केल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। शिक्षण व्यवस्था मोडणाऱ्या प्रत्येकाला मोदींचं संरक्षण असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केलाय। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे। राहुल गांधींचं ट्विट असं आहे, तुम्हीच युवकांच्या भविष्याचं सर्वाधिक नुकसान केलं। शिक्षण व्यवस्थेवर केवळ कब्जा केला नाही तर ती उद्ध्वस्त केली। शिक्षण व्यवस्थेचं नुकसान करणाऱ्या प्रत्येकाला संरक्षणही मोदींनीच दिलं। विद्यार्थ्यांच्या मागण्या थेट आहेत। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा, हिंसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा। तर विद्यार्थ्यांचं म्हणणं पंतप्रधान मोदींनी ऐकावं असं आवाहन प्रियंका गांधी यांनी केलंय। पंतप्रधान